नाशिक विधान परिषदेमधील बंडखोरी शमवण्यात महायुतीच्या नेत्यांना यश येणार की नाही अशी चर्चा सुरू आहे। कारण भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते आणि गणेश गीते निवडणूक लढण्यावर ठाम आहेत। दोघांनाही अर्ज मागे घेण्याची विनंती करणार असून चर्चेमधून मार्ग निघेल अशी प्रतिक्रिया गिरीश महाजनांनी दिली आहे। दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेकडून देखील गीते बंधूंना संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे। नाशिक विधान परिषदेत महायुतीत झालेली बंडखोरी शमवण्यात महायुतीच्या नेत्यांना यश येणार का याची चर्चा सुरू झाली। कारण गणेश गीते आणि गोकुळ गीते हे नाशिक विधान परिषदेतून लढण्यावर ठाम आहेत। नाशिक विधान परिषदेची जागा महायुतीत शिवसेना लढणार आहे। शिवसेनेनं इथे नरेंद्र दराडे यांना उमेदवारी दिली, पण भाजपच्या गणेश गीते आणि गोकुळ गीते यांनी इथे अपक्ष उमेदवारी अर्ज भरत बंडखोरी केली। गणेश गीते सध्या मुंबईत आहेत। संध्याकाळी ते गिरीश महाजन यांची भेट घेणार आहेत। महाजन यांची भेट घेतल्यानंतरच अंतिम निर्णय जाहीर करणार असं गणेश गीते यांनी सांगितलंय। मी आज या ठिकाणी गिरीश भाऊंना भेटणार आहे आणि चर्चा अंती जो काही निर्णय होईल त्याच्यावर निर्णय घेईन। उद्या माघार घेणार आहात का काय? नाही, मी माझं निवडणूक लढण्यावर ठाम आहे। गणेश गीते त्यांच्याशी मी बोलेल आणि त्यांना आम्ही सांगणार आहोत की आपण या ठिकाणी फॉर्म मागे घ्यावा, आपला अर्ज जो आहे तो या ठिकाणी मागे घ्यावा असं आम्ही त्यांना विनंती करणार आहोत, सांगणार आहोत। गणेश गीते आमचेच कार्यकर्ते आहेत। दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेकडूनही गीते बंधूंना संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू आहे। गिरीश महाजन यांच्या समन्वयातून नाशिकमधील बंडखोरी शमवण्यात यश येईल असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केलाय। गिरीश महाजन साहेबांनी पुढाकार घेऊन गीतेंचा अर्ज मागे जाईल, त्यावेळी सगळ्या गोष्टी थांबतील। माझं म्हणणं असं आहे की शिवसेनेची मतं, भारतीय जनता पक्षाची मतं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मतं ही सगळी एकत्र केली तर आमचा विजय हा 2/3 मेजॉरिटीनं होतो आणि त्याच्यासाठी स्वतः गिरीश भाऊ पुढाकार घेतील, भुजबळ साहेब पुढाकार घेतील आणि शिवसेनेचे आमचे सगळे एकत्र राहतील हा मला